आज राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सध्या आपल्याबरोबर आहे। बरं साहेब, एक निवडणूक सध्या विधानसभेची आहे, तुमच्यासाठी एक महत्त्वाची निवडणूक आहे। आपण जर दुसरे नेते पाहिले तर फोनवर बिझी असतात, या बूथवर काय चाललंय, त्या बूथवर काय चाललंय। मी फक्त तुमचा फोन पण वाजत नाही, तुम्ही अतिशय रिलॅक्स बसले तिथे, काय बरं काय सांगा? खरं आहे की रिलॅक्स स्थिती आहे। 5 वर्ष मी आमचे कार्यकर्ते खूप काम करतात त्यामुळं आता पेपर लिहिण्याच्या दिवशी जसं अभ्यास करणारा विद्यार्थी तो पेपर लिहिण्याचं टेन्शन घेत नसतो, तो आनंदानं लिहितो, तसं माझी आजची स्थिती आहे। आता मी मतदान करून आलोय शिर्डी मतदारसंघात, तिकडचा मी मतदार आहे। तिथेही लोकशाही करता मतदान मी केलंय, राज्यघटनेला ताकद देणारं मतदान मी केलंय। इकडे आता उमेदवार म्हणणं आहे, परंतु आमचे सगळे मित्र आहेत दिवसभर काम करणारे। एकदा त्यांना एकदा टाकी फुल करून दिली म्हणजे दिवसभर का त्यांच्याबरोबर माझी टाकी फुल करून घेतली, दिवसभर आता फिरेल आनंद घेईल याचा एक उत्सव नाही। यावर्षी तर यावेळेस आम्ही महोत्सव म्हणूनच निवडणूक पाहिली आणि केलेली आहे। काय वाटतं बरं, आपली महाविकास आघाडी सत्तेत येईल? 100% ती शंका बाळगण्याचंच कारण नाही। आपण पाहिलं असेल चर्चा मुख्यमंत्री पदाची जी चालती महाविकास आघाडीची चालती, त्याच्यावर कधी कधी टीका टिप्पणी होती का इतके इच्छुक आहे तितके, अहो पण ते महाविकास आघाडीचे आहेत ना, महायुतीची कडे मुख्यमंत्री पदाची चर्चा करायचं काही कारण नसतं। चर्चा करावं लागेल, विरोधी पक्ष नेता कोणी व्हायचं येतं वैशिष्ट्य। त्यामुळं महाविकास आघाडी येणार, मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होणार। काय वाटतं बरं, कोणत्या महाविकास आघाडीमध्ये पक्षाच्या जागा जास्त निवडून येतील, काय विश्वास आहे? ठीक आहे, आमच्या दृष्टीनं जागा कोणाच्या हे सुद्धा दुय्यम आहे, त्यांना ज्यादा येतील। महाविकास आघाडी सत्तेवर येणं हे एक नंबरच, आणि महायुतीचं भ्रष्ट सरकार घालवणं अत्यंत महत्वाची गोष्ट आम्ही त्या निमित्तानं करतो आहोत। साहेब, तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहात का? नाही, ठीक आहे, त्याच्यात काय, मला आजचं माझं टार्गेट एक आहे की महायुतीचं भ्रष्ट सरकार घालवणं, महाविकास आघाडीचं सरकार या राज्याकरता, राज्याच्या नागरिकांसाठी आणणं, याच्यापेक्षा मी ज्यादा विचार पुढचा केलेला नाही। आज जे अस्थिर राजकारण आहे ते स्थिर कराल तुम्ही आगामी काळात, कारण की फोडाफोडी तोडातोडी पैसे वाटप याच्यापेक्षा 2-2.5 वर्ष ज्या पद्धतीचं राजकारण झालं तो काळा इतिहास या महाराष्ट्राचा लिहिला गेलेला आहे, असं माझं मत आहे। पुढचा काळ तरी आता सगळं दुरुस्त करण्याचं आहे, आणि या पलीकडे जाऊन मी असं म्हणतो महाराष्ट्राची एक संस्कृती, महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं इथलं राजकारण आतापर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आपण पाहिलेलं आहे, केलेलं आहे। असं काही नाही, पक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत, परंतु काय सौंदर्याचं वातावरण त्यांच्यामध्ये राहिलेलं आहे। अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक सरकार मी पाहिले, एक मर्यादेपर्यंतची टीका ही सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं, हे वैशिष्ट्य होतं। दुर्दैवानं 2-2.5 वर्षामध्ये जे घडलेलं आहे ते फार वाईट पद्धतीनं राज्यामध्ये घडलेलं आहे, राजकारणाची पातळी खालवली आहे। आम्ही असून तर कोणते पक्ष असो, आमच्या सर्वांची जबाबदारी आहे की पातळी चांगली करणं, उंचावणं आणि आपली संस्कृती महाराष्ट्राची जपणं। आपल्यासोबत सत्यजित तांबे देखील आहेत। सत्यजित दादा, आपण जर पाहिलं तर जयश्रीताई असेल, हर्षल दादा असतील, तुम्ही असेल, सगळी बाळासाहेब थोरातांच्या निवडणुकीची सगळी तयारी तुम्ही करत होतात, जनतेपर्यंत पोहोचत होतात। काय बरं वाटलं, जनतेत गेल्यानंतर काय रिस्पॉन्स आहे आणि काय विश्वास सध्या तुम्हाला आहे? संगमनेरची जनता यावेळेस एका ऐतिहासिक निवडणुकीला मतदान करते, कारण थोरात साहेब 9व्यांदा निवडणुकीला येत आहेत। 85 पासून लागोपाठ 9 वेळा ते निवडणूक लढत आहे, आणि 9 वेळा त्यांना या संगमनेरकरांनी निवडून दिलेला आहे। आणि यावेळेस निवडून देत असताना राज्यातील एका प्रमुख नेत्याला आपण मतदान करतोय, एक वेगळी भावना संगमनेरकरांच्या मनामध्ये मला दिसते आहे। काय बरं, आता तुमची भूमिका काय, कारण की तुम्ही तर अपक्ष आमदार आहात, मग काँग्रेसमधून देखील तुमचं निलंबन झालं होतं, काय बरं आता भूमिका काय तुमची? भूमिका हीच आहे, गेले 15 दिवस झाले मी सातत्याने कॉर्नर मीटिंग असेल, प्रचार सभा असेल, सगळ्याच्या माध्यमातून इथं साहेबांना निवडून कसं देता येईल, त्याचं नियोजन कसं करता येईल याच्या दृष्टीने काम करतोय। मुख्यमंत्री व्हावं वाटतं? निश्चितच एक संगमनेरकर म्हणून, एक नगरकर म्हणून मला असं वाटतं की या जिल्ह्याला आणि या तालुक्याला हा मान मिळावा, अशी आता जिल्ह्यातील आणि तालुक्यातील लोकांची भावना आहे। खूप खूप धन्यवाद। हे होते सत्यजित तांबे व बाळासाहेब थोरात। व सत्यजित तांबेंनी सांगितलंय संगमनेर तालुक्याला मुख्यमंत्री पदाची संधी जी मिळाली पाहिजे, असा त्यांनी आशा व्यक्त करून दाखवली आहे। मी आदेश निपक्ष, रोखक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक
ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.